गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज किशोर आपल्या बघायला मिळते. किशोर आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. 3 षटकांचा हा सामना असेल या स्पर्धेतील. हा पहिला सामना आपल्याला बघायला मिळेल. सामन्याला सुरुवात होते. दोघी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला हा सामना आपल्याला बघायला मिळेल. थोडा खूपच उशीर आपण झालो. चला स्पीडअप करा. 3 षटकांचा हा सामना असेल. तर सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन जाण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल किशोर. स्ट्राईकला मात्र राकेश. यारकर हा चेंडू बघायला मिळाला. जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. गोलंदाज किशोर वाघेच्या वतीनं अप्रतिम हा चेंडू बघायला मिळाला. ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो. काही जबरदस्त लाजबाब चेंडू हाताला होता. डिफेन्स केलं बॅटर राकेश चौधरीने. चेक केलं विकेटला, चेक केलं चेंडूला, चेक केलं गोलंदाजाला. असंच म्हणावं लागेल. आणि मित्र म्हणून क्रिकेट मध्ये तुम्ही चांगल्या चेंडूचा सन्मान करा. चांगल्या चेंडूवर जरा सावध रीतीने केला. आधी जर आपण चेंडू पाहिला तर मग ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू बघायला मिळाला. पंच संजय घाटाल यांच्या वतीनं मात्र वाढचा इशारा मात्र आमचे गुणलेखक यांच्यासाठी केला जाते. ऍक्शन रेफरीमध्ये जर आपण पाहिलं तर मग यस गुड डिसिशन फ्रॉम अंपायर्स. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर लेन चांगली होती परंतु लाईनमध्ये बदल करावा लागेल. अवांतर दाबात मात्र स्कोर कार्ड या ठिकाणी मात्र ओपन केलं जाते. इथे पण एकदा खरोबर टप्प्यात चेंडू आत झाली. चेंडू मात्र निघून जातो डिवेक्सच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार. निश्चितच बॅटर अक्काच्या बॅट भरून हा 4 धावा. ओव्हर पिच हा चेंडू होता. जबरदस्त ऑफ ड्राईव्हचा हा फटका बघायला मिळाला. क्लासिकल स्ट्रोक फ्रॉम केश चौधरी. चौकारानं मात्र तो आपलं खातं उघडतो. 5 धावा लागले जाते स्कोर कार्डवर. मागची आपण स्पर्धा पाहिली. काय जबरदस्त त्या ठिकाणी जर आपण पाहिलं अखेच देखील परफॉर्मन्स बघायला मिळाला. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट आयोजित स्वर्गीय आपण अनाथ चषक आपण पाहिला होता. इथे मात्र पण एकदा अखेरच्या पाठ बदल. वा जबरदस्त फटका. मेल तो चक्का. प्रॉपर कनेक्शन बघायला मिळाले. यावेळी अखेरच्या पाठ मधून अकेश चौधरी ओव्हर पिच चेंडू होता. स्पिन केलं स्पेलिक बाउंड्रीच्या वरून हा चेंडू आय थिंक निघून गेला होता. 6 6.5 धावा. धावा जर पाहिलं तर मग आय थिंक 11 धावा लागले जाते स्कोर कार्डवर. धावा जर पाहिलं तर मग एकंदरीत 10-11 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. अकेश मात्र ठिकाणी बाद होते परंतु एक चौकार आणि सिक्सरच्या सहाय्याने त्याने चांगलं स्टार्ट आपल्या संघाला हे डेफिनेटली त्याने दिलेले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विराज सापडे. याची गेंद देखने को मिली. यॉर्कर गेंद थी. गेंदबाज किशोर के द्वारा लेकिन यहाँ पे हो मिस फील्ड आणि त्याचाच फायदा मात्र दोन्ही बॅटर घेत असताना आय थिंक 2 धावा मिळून जातील. बॅटर विराजला खातं उघडतंय. या 2 धाव्याने 13 धावा लागले जाते स्कोर कार्डवर.
किशोर वाघेचं हे पॉवरप्लेचं षटक आपण सध्या स्थितीला मैदानात अनुभवतोय पाहतोय. 3 षटकासाठी हा सामना चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण ऑलरेडी जर आपण पाहिलं तर मग गंगारामपाडा संघानं स्वर्गीय अप्पानाना चषक 2025 जे पोगाव संघानं आयोजित केलं होतं. काय जबरदस्त परफॉर्मन्स केलं होतं. अकेश असेल, संगीत कार्य बघायला मिळालं होतं. आडव्या बॅटने ह्या बोली चेंडूची पैकी सुरेख प्रकार मिळाली आणि अशा पद्धतीने डॉट स्वरूपात चेंडू बघायला मिळाला. तर षटक क्रमांक पहिले संपलेले आणि 13 धावा होतात आणि त्यामध्ये ज्या पेनल्टी ज्या धावा होत्या त्या मात्र जोडल्या जातील. म्हणजे 13 अधिक 10 म्हणजे 23 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. लक्षात घ्या. धावा ज्या पेनल्टी स्वरूपात आपण निश्चितच दिल्या गेल्या आहेत जेदन स्पोर्ट कांबे संघाला आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्या धावा आहेत 10 पेनल्टी स्वरूपात त्या मात्र ॲडिशनल केल्या जातात, ॲड केल्या जातात त्या धावसंख्येमध्ये. 23 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. येथे म्हणजे 2 षटके असतील ती चांगली हात लावली लागेल. 2 षटकामध्ये कमीत कमी धावा जर दिल्या 35 धावापर्यंत जर थांबवलं तर मग संधी असेल स्पोर्ट कांबे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. कारण ऑलरेडी बघा प्रत्येक संघाला हीच म्हणजे सूचना असेल की तुमचा जो टायमिंग आहे एखाद्या स्पर्धेमध्ये सामन्याचं जे टायमिंग असेल त्या वेळेवर तुम्ही पोहोचत चला. तुम्ही जर वेळेवर पोहोचाल तर मग डेफिनेटली तुमची मानसिकता चांगली राहील, तुम्हाला पेनल्टी ही मिळाली जाणार नाही. सो जो आपला वेळ असेल सामना खेळण्याचा त्या वेळेवर पोहोचा, कमीत कमी अर्धा तास तरी आधी पोहोचा हीच सूचना असेल. आज काही कारणास्तव जेदन स्पोर्ट कांबे संघ हा उशिराने या ठिकाणी दाखल झाला. उद्घाटनी सामना त्यांचा डेफिनेटली होता आणि त्याच अनुषंगाने हा सामना 3 षटकाचा करण्यात आला आणि दंड म्हणून जेदन स्पोर्ट कांबे संघाला 10 धावांची ही पेनल्टी मात्र देण्यात आली. आणि कोणत्याही संघाला पेनल्टी देणं हे डेफिनेटली आयोजकांना देखील थोडं वाईटच वाटतं. परंतु जर आपण रूल्स आणि रेग्युलेशन अनुषंगाने जर सामने खेळले नाही तर मग डेफिनेटली आजच्या शेड्यूलमध्ये जे संघ आहेत ते मात्र मॅचेस होणार नाही. सो नियम रूल्स रेग्युलेशन सगळ्यांना हे बंधनकारक असतील आणि त्याच अनुषंगाने आपणास खेळावे लागेल. तर तसे जर आपण पाहिलं तर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचे जे रूल्स आणि रेग्युलेशन आहेत आणि त्या रूल्स आणि रेग्युलेशनची मुलं आज खऱ्या अर्थाने आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचं नाव आज पूर्ण भिवंडी तालुका असेल, कल्याण परिसर असेल, शहापूर परिसर असेल, वाडा परिसर असेल आणि तिथे देखील खूप मोठं डेफिनेटली आपल्या असोसिएशन चर्चा होते. कारण त्याला खरं कारण म्हणजे आपल्या असोसिएशनचे असणारे रूल्स रेग्युलेशन हे खूप महत्वपूर्ण असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सदानंद भाभर आपण पाहतोय. स्टार्किंगसाठी दिसत आहे आय थिंक विराजला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा गोलंदाज हुक करत होतो यावेळी आधीच बॅट फिरवली गेली होती. शरीरावर चेंडू आदळला गेला होता. डॉट स्वरूपाचा चेंडू बघायला मिळेल. चांगला चेंडू होता. गोलंदाज सदानंद भाभरच्या माध्यमातून कारण पहिला चेंडू पाहिला तर मग 1 धाव आली होती लेग बाय स्वरूपात. त्यानंतर दुसरा चेंडू मात्र डॉट शॉर्ट पिच चेंडू या वेळेमध्ये हुक केला. चेंडू मात्र निघून जाईल लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे. मिळेल चौकार बॅटर विराज 4.5 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी अपटून टाकण्याचा मनसुबा होता परंतु खूपच वेल होती बॅटर विराजकडे हा फटका खेळण्यासाठी. प्रॉपर कनेक्शन घडवून आणलं आणि इथे मात्र स्कायच्या अंदाजाने हा स्ट्रोक बघायला मिळाला. लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू निघून गेला. 4 धावा. खराब चेंडू बघायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय सदानंद. पुढचा चेंडू
यावेळी पुन्हा एकदा उचली देणारा चेंडू वाईट स्वरूपात चेंडू वन बाउंडचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून गोलंदाज सदानंदला दिला जातो, कारण यानंतर आपण कोणत्याही प्रकारे अशा प्रकारचा चेंडू टाकता येणार नाही. बाउन्सर चेंडू मात्र त्याला हाताळता येणार नाही, अशा प्रकारची मात्र ताकीद किंवा सूचना पूर्व सूचना दिली पंच संजय घाटाल यांच्या माध्यमातून. वाईट स्वरूपात चेंडू बघायला मिळाला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा या गेली मात्र चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा लॉंग लेग बॉर्डरच्या पलीकडे आणखी एक सिक्सर. हा प्रकारचा चेंडू होता, काय जबरदस्त फटका बघायला मिळाला. चेंडूला मात्र भिरकावून दिलं, फेकून दिलं लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे षटकारासाठी. विराज ऑन फायर, काफी खूपसुद्धा बल्लेबाजी विराज केळे माध्यम से आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या पाहिली तर 35. चांगला लोकांचं आमच्या आयोजक एमएस दादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लाभ या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थात जबरदस्त त्यांचं आयोजन, अप्रतिम आयोजन त्यांच्या माध्यमातून गतवर्षी देखील आपल्याला बघायला मिळाले होते. आणि खरंच या मैदानावर किंवा लाभ या संघाच्या माध्यमातून जे आपण चषक पाहतोय, जे वाघोबा चषक, खरं या चषकामध्ये देखील आमचे खेळाडू खेळण्यासाठी खूप उत्सुक असतात, कारण त्यासाठी कारण म्हणून म्हटलं तर मग एक चांगलं मैदान आणि चांगलं आयोजन हे लाभ संघाच्या माध्यमातून. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे लाभ गाव आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे आपल्याला मैदान बघायला मिळते. कारण मैदानाच्या सभोवती जर आपण पाहिलं तर मग खूप झाडे आहेत आणि खऱ्या अर्थाने इथे आल्यानंतर प्रत्येक खेळाडू हा प्रसन्न होत असेल, खूप त्याला बरं वाटत असेल, कारण अप्रतिम हे मैदान बघायला मिळते. चर्चा तर आपण करणार आहोत, तर चर्चा करूया. धावा जर आपण पाहिलं तर मग 35 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. तर पहिलं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहिला तर मग 35 धावा लागल्या जातात. चांगल्या धावा बघा, ज्या 10 धावा ॲडिशनल होत्या, जर त्या धावा नसत्या तर मग 25 धावा असत्या, परंतु त्या 10 धावा ॲडिशनल केल्या पेनल्टी स्वरूपात आणि त्याच अनुषंगाने 35 धावा लागल्या जातात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. ह्या षटकामध्ये कमीत कमी धावा जर गोलंदाज संकेत दिल्या तर मग बरं होईल आयोजित धनस्फोट कांबे संघाला. आज कांबे संघाचा जर माफ करा, कांबे गावाचा विचार केला तर मग कांबे गावातून आय थिंक आपल्या काहीतरी 2 ते 3 संघ आहेत. संकेत मात्र गोलंदाजी ट्रॅकवर असेल. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल, सामना क्रमांक 2 असेल ओमसाई इगलेवाडा, माफ करा, ओमसाई उगलेवाडा आणि संकल्प स्पोर्ट मुळे अशी लढत असेल. सामना 4 षटकाचा असेल. चला दोन्ही संघाचे संगणकाने विनंती असेल आपण टॉप्स बॉक्स जवळ येऊन उभं राहा, कारण हे षटक संपल्यानंतर लगेच आम्ही नाणेफेकी करणार आहोत. ओमसाई उगलेवाडा संघाचा कॅप्टन आणि संकल्प स्पोर्ट मुळे संघाचा कॅप्टन. इथे जर आपण पाहिलं तर मग चेंडू निघून गेला होता यावेळी वाडीश लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी. 36 धावा लागल्या जाते स्कोर कार्डवर. चांगली बॅटिंग बघायला मिळते. विराज सापटे अँड संजय राहे या 2 बॅटरच्या माध्यमातून. संजय मात्र सलामी आला होता, परंतु मागच्या षटकामध्ये विराजने काही जबरदस्त फटकेबाजी केली. एक सिक्सर आणि चौकार त्याच्या बॅटपती बघायला मिळाला. गोलंदाज जफण्याचा सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅकवर. संकेत दळवी ओटू विकेट. अडबा बाटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता यावेळी संकेतने, परंतु चेंडू आणि बाटमध्ये मिळून झालं नाही. अगदी शेरेवर चेंडू लागून निघून गेला तो शॉट कव्हर रिझनमध्ये. संधी होती एक धाव घेण्याची आणि त्याच अनुषंगाने एक धाव मात्र मिळवली जाते. 27 धावा लागल्या जाते स्कोर कार्डवर.
नेक्स्ट मॅच संकल्प स्पोर्ट मुरी विरोधात ओमसाई उगलेपडा ही लढत आपल्या बघायला मिळेल. 4 षटकाचा हा सामना असेल. सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपल्या बघायला मिळेल. सो दोन्ही संघाचे संघनायक चला आपण या हे षटक संपल्यानंतर लगेच आम्ही नाणेफेकी करणार आहोत. ओमसाई उगलेपाडा संघाचा संघनायकाला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. त्याच समेत विनंती असेल संकल्प स्पोर्ट मुळे संघाचा संघनायकाला आपण देखील रिपोर्टिंग करायचे. यावेळी जर आपण पाहिला तर मग पुन्हा एकदा क्रॉस लाईन गुडघे देखले होते यावेळी बॅटरनं मोठा फरक खेळायचा होता. परंतु हा देखील जर आपण पाहिलं शरीराचा वेध घेणारा चेंडू बघायला मिळाला. गुड बॉलिंग फ्रॉम संकेत दलवी. अशाच प्रकारे गोलंदाजी त्याला करावी लागेल कारण ऑलरेडी धाबा खूप झालेले आहेत. आणि 30 धाबा लागल्या जातात स्कोर कार्डवर. जेटानी स्पोर्ट कांबे संघाचा जर विचार केला तर मग या असोसिएशन मध्ये हा 9वा संघ आहे. मागच्या वर्षी आय थिंक इथे जर आपण पाहिला तर मग स्ट्रोक चांगला आहे आणि त्याच अनुषंगाने चेंडू मात्र निघून जाते. सीमेच्या पलीकडे षटकारासाठी 6 धावा. काय जबरदस्त फटका केला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता. प्रॉपर कनेक्शन बिटवीन बॉल अँड बॅट. सो बॉल गोज टू द आउट ऑफ द बाउंड्री फॉर 6. यस काय जबरदस्त हा चेंडू देखील कॅप्चर केला होता आमचा कॅमेरामॅन रोहित तेलिवडे आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून चांगला कॅमेरा वर्क सध्या स्थितीला आपण पाहू शकतोय. तर अशा पद्धतीने जर आपण पाहिला तर मग आय थिंक 45 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. प्रॉपर कनेक्शन बघायला मिळालं. मागच्या चेंडूवर तिथे 6 आला होता. पुन्हा एकदा विराटच्या बॅटमध्ये तो 6. संजय मात्र या ठिकाणी स्ट्रायकिंग साठी असेल. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतो संजय. गोलंदाज पण एकदा याची गेंद देखने को मिली. इस बार ड्राइव का स्ट्रोक इस बार धोखा हो सकता है. विकेट रनआउट स्वरूपात परतीचा प्रवास करावा लागेल. गोलंदाज संजय इज आउट. धावा होतो. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आय थिंक फलंदाज बाद होतो. धावा चांगल्या आहेत. आपण पाहतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर या पूर्व ट्रॉफीज कारण सगळ्यांचं मात्र हे आकर्षणाचं केंद्र राहिलेले. कारण जर आपण पाहिलं तर मग प्रत्येक खेळाडूचं कॅप्टनचं लक्ष सध्या स्थितीला आपण पाहतोय या ट्रॉफीवर. तर मग पहिली इनिंग देखील संपलेली आहे. एकत्रित टार्गेट पाहिला तर मग 47 धावांचा टार्गेट असेल. आपण जाऊया पुढच्या सामन्यांचं नाणेफेकीसाठी. एका बाजूला संकल्प स्पोर्ट मोरे संघाचा संघनायक असेल. सन्मान्य श्री गुरुनाथ वजारी साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉल जॉईन करायचे. जे माजी पंचायत समिती सदस्य होते आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार. सामना हा 4 षटकाचा असेल. एका बाजूला आपण पाहतोय संकल्प स्पोर्ट मोरे संघाचा कॅप्टन राज अँड उगलेपाडा संघाचा कॅप्टन शिवम आणि आमचे मान्यवर सन्मान्य श्री वंजारी साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी करणार. बघा स्पेशल कोणी असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पाहतो जयवागोबा चषक आणि दुसऱ्या बाजूला BS अर्थात भूमिक स्पोर्ट. आपण दोघांपैकी फक्त एकाच नामोल्लेख करायचं आहे. कॉल करणार आहे उगलेपाडा संघाचा कॅप्टन मात्र हे आवाज देणार. सामना 4 षटकात असेल. BS अर्थात BS असं त्यांनी आवाज दिला होता आणि तेच पडलं जातं. थँक्यू सो मच वंजारी साहेबांचा खूप खूप आभार. आपण स्थानापन्न व्यासपीठावर जाऊन तर नाणेफेकी उगलेपाडा संघाचा कॅप्टन शिवमने. शिवम काय निर्णय असेल. सामना 4 षटकात आहे. क्षेत्ररक्षण
कदाचित लॉर्ड्स तुम्ही बघितलं असेल, समोर संकल्पस्फोट एक बलाढ्य संघ आहे. मग काय त्यांच्या विरोधात काय रणनीती, काय प्लॅनिंग, मग किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50-60 पर्यंत. कोणते गोलंदाज असतील त्यांच्याकडनं तुला खूप चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल? प्रणय आहे, रोशन आहे, प्रथमेश. थँक्यू सो मच. आपण जाऊया संकल्पस्फोट मुलं संघाचा कॅप्टन राजकडे. राज, जर नाणेफेकी तू जिंकली असेल तुझा निर्णय कसा? आयुष्यात रक्षण करणार होतो, परंतु आता मात्र बॅटिंग करायची. आज संघ आपला पॅक आहे? हो नक्कीच. जवळजवळ तुमच्या एरियामध्येच ही स्पर्धा आहे आणि मग किती धावपर जाण्याचा प्रयत्न असेल आणि कोणाकडनं खास अपेक्षा असतील चांगली बॅटिंगसाठी? 50+ आम्ही रन करण्याचा प्रयत्न करू आणि गणेश पाटील, संकेत सांबरे यांच्याकडून अपेक्षा असते. काय सांगशील लाभ संघाचं आयोजनाविषयी काय सांगणार? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच राज, तुला देतो खूप साऱ्या शुभेच्छा. O2 कमेंट बॉक्स. नाणेफेकी जिंकलेली हुगलीपाडा संघाच्या कॅप्टन आणि प्रथम शत्रुघ्न सकलेले आणि मोरे संघासाठी मात्र बॅटिंगसाठी अहमद केले. सामना 4 षटकाचा असेल. टार्गेट पाहिला तर मग 36 धावांचा टार्गेट या ठिकाणी मात्र सेटअप केलेले. जबरदस्त फटका लार्ज बॉक्स शॉर्ट पिच होता. बॅकवर्ड डीप पॉइंट रिझन मध्ये निघून जातो चेडू चौकारासाठी 4 धावा. आणखी जर आपण पाहिलं तर हा देखील चेडू सीमा परत जातो चौकारासाठी 4 धावा. अशीच बॅटिंग करायला लागेल कारण 46 टार्गेट आणि ह्या मैदानाविषयी म्हटलं किंवा या विकेट विषयी म्हटलं तर मग बॅटिंग पिच आहे. प्रॉपर कनेक्शन घडवून आणलं तर मग या रन्स डेफिनेटली चेस डाऊन होऊ शकतात. परंतु यासाठी एक चांगला टॅलेंट, त्यासाठी एक चांगला आत्मविश्वास हे डेफिनेटली निर्माण करावं लागेल दोन्ही बॅटर्सना. 46 नाही तर मग 47 धावाचा टार्गेट समोर असताना परंतु सुरुवात जबरदस्त होते. बॅक टू बॅक 2 चौकार आता बघायला मिळतात. सदानंदच्या बारपडून गोलंदाजीमध्ये सदानंद थोडासा हलकासा मागडा पडला होता. 12 धावा त्यांनी खर्च करावा होता परंतु बॅटिंग चांगली करावी लागेल. ऑन चौकार हॅट्रिक पण एकदा बॅक फडकला होता. इनसाइड एज मिस्टामिंग स्ट्रोक सोच चांगली होती पण एकदा इनसाइडला खेळण्याचा जो काही प्रयत्न होता तो चांगला होता परंतु प्रॉपर कनेक्शन घडून आलं नाही. दाटच्या अगदी खालच्या चेंडू लागून निघून गेला होता. यावेळी शॉर्ट दरम्यान रेझरमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. 1च धाव मिळाली जाईल. 9 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. तृतीय षटकाला 16च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील. आणि जीवदान स्फोट कांबे संघाला इथे जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू बघायला मिळाला. इथे काहीतरी होऊ शकते. ओ माय गॉड, काय जबरदस्त चेंडूच्या हाताने केली होती. शॉर्ट पिच चेंडू चांगला बाउन्स दिला होता यावेळी परंतु एक मिसकलेक्शन बघायला मिळेल विकेट किपरच्या माध्यमातून
आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र सिंगल रन मिळाली जाईल. 14 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. आतापर्यंत 10 धावा लागल्या जातात स्कोर कार्डावर. अजूनही 2 चेंडू शेष असलेल्या षटकामधले गोलंदाज पुन्हा एकदा बोलते. टाटा मोठू विकेट पुन्हा एकदा बॅक फोड जातोय. मिड विकेट रेंजमध्ये चेंडू मात्र स्विंग केला जातोय. प्रोडक्शन होतं त्या ठिकाणी. थ्रो चांगलं केलं नव्हतं. बॅकअप होत असो. वन शॉट रनचा मात्र इशारा होते. 1 शॉट रन. दुष्काळामध्ये 13 महिना चांगली रनिंग करावं लागेल. क्रीज मध्ये बॅट नक्कीच टेकवावी लागेल. रनअप चांगला करावं लागेल. परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं तर शॉर्ट रनचा हा इशारा झाला पंचांच्या माध्यमातून. सो एकच धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाईल. स्ट्रायकिंग झाली सदानंद. हो यावेळी विकेट टेकली. हवेमध्ये चेंडू. ओ माय गॉड कॉलिंग नव्हते या जेलसाठी. आकेश देखील पाहतच राहिला. त्यानंतर मग डीप रिजन मध्ये तैनात असलेला क्षेत्ररक्षक तो देखील पाहतच राहिला कारण कॉलिंग नव्हतं या जेलसाठी. सो धावा मिळत जातील आय थिंक एकच आहे ती. आणि अशा पद्धतीने पहिले षटक संपलेले 12 धावा लागल्या जातील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. इथून जर आपण समीकरण पाहिलं तर 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल आणि त्याच अनुषंगाने फटकेबाजी करावं लागेल. स्पेशली सदानंद जबरदस्त खेळते. सदानंदवरच मोठी जबाबदारी असेल कारण 2 चौकारांना आतापर्यंत तो खेळतोय. एक स्मॅच आपल्याला बघायला मिळेल. संकल्प स्पॉट मोरे विपक्ष ओमसाई उगलेपडा 4 षटकासाठी ही लढत असेल. बॉलर आपण पाहतोय राहुल सापडे. गोलंदाजी ट्रॅकवर राहुल सापडे आपण पाहतोय. गोलंदाज राहुल सापडे पहिला चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज असेल. सदानंद मात्र साडी बागपड उभार केला होता. अफगाली स्मॅश करायचं होतं. कट शॉट खेळायचं होतं परंतु चेंडूला खूप गती दिली गेली होती. टायमिंग मॅनेज करू शकला नाही या अफगाली बॅटर सदानंद रावते. सो इट्स अ डॉट डिलिव्हरी. कैपेचा गेंद देखने को मिली राहुल सापटे के द्वारा. डॉट होते हुए बल्लेबाज सदानंद रावते लेकिन बड़ी स्ट्रोक खेलनी होगी यहाँ से. इस बार पलटी शॉट खेलना चाहते थे. ओह माय गॉड ये क्या हुआ. गेंद और बल्ले में हल्का सा संपर्क हुआ और ये कॉट बिहाइंड स्वरूप में सदानंद बात होते हुए लौटना होगा. पहला झटका है जीवन स्पोर्ट और कांबे टीम के लिए. सदानंद इज गॉन. देखिए एक्शन रिप्ले में दरअसल क्या हुआ था. पलटी शॉट खेलना चाहते थे बल्लेबाज सदानंद. आप देख सकते अच्छी गेंद वापस देखने को मिली. गेंद और बल्ले में हल्का सा संपर्क हुआ और सदानंद आउट होते हुए. पहला झटका कांबे टीम के लिए. लेकिन यहां से मैं तो कहूंगा आने वाले नए बल्लेबाज किशोर वो आगे जिनको अच्छी बैटिंग करनी होगी बड़े स्ट्रोक खेलने होंगे क्योंकि यहां से अगर इक्वेशन देखें तो फिर बड़ा है उनके सामने 35 रन की जरूरत रहेगी यहां से मैच जीतने के लिए. डॉट अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज राहुल साहब ने अपने टीम के लिए. हालांकि राहुल सापटे अगली गेंद. इस बार ये फुल टॉस और गेंद को बोलते हैं लेग बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए छक्का. काफी खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला. हालांकि मजबूर किया था मैं तो कहूंगा बल्लेबाज को क्योंकि गेंदबाज राहुल सापटे ने फुल बॉल रिलीज की थी. फुल टॉस गेंद थी और काफी अच्छा संपर्क देखने को मिला और गेंद को भेज दिया स्क्वेयर बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए.
ऐसी बड़ी स्ट्रोक खेलनी होगी। इक्वेशन अगर देखा जाए तो फिर 8 गेंद और 29 रन की दरकार होगी मैच जीतने के लिए कांबे टीम के लिए, और उसी हिसाब से बैटिंग करनी होगी। लेकिन वापसी करते हुए गेंदबाज राहुल साप्टे, देखिए एक्शन रिप्ले में यस गेंद को एंगल क्रिएट करते हुए राइट ऑफ राउंड में गेंदबाजी करे राहुल साप्टे, और इस बार अच्छी लेंथ और अच्छी लाइन देखने को मिली। गेंद भी थोड़ी नीचे रही थी, अड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था बल्लेबाज किशोर वाघे ने। दोबारा दोबारा इस बार दोबारा हवा में गेंद, लेकिन गेंद के नीचे फील्डर कैच लपकते हुए और एक झटका। चौदह स्पोर्ट का टीम के लिए लौटना होगा बल्लेबाज किशोर वाघे को दूसरा झटका। एलिमिनेशन हुआ नहीं, पावर कम जनरेट की थी बल्लेबाज किशोर वाघे ने, और गैप ढूंढने में असफल रहे और एक विकेट। सफलता मिळाली, परंतु 2 क्रमांकाचे षटक देखील संपत जाते आणि अशा पद्धतीने फक्त 6 धावा करतो का 2 महत्वपूर्ण विकेट मात्र आपला नावी करतोय गोलंदाज राहुल सापडे। आणि अशा पद्धतीने एकंदरीत धावा जर पाहिला तर मग 18 धावा, समीकरण पाहिलं तर 7 चेंडू आणि 7 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल। क्या होगा, बड़ी स्ट्रोक खेलनी होगी। देखील फलंदाज या ठिकाणी पाहत होते, काय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो। विराज ज्याने बॅटिंग देखील जबरदस्त केली होती आणि ते मात्र त्याला सफलता मिळाली जाते। पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र गडी बाद करण्यामध्ये त्याला यश ते विराज सापडेवर पाहतोय। यावेळी पण एकदा स्टॅनिंग शॉट डाऊन द बॉल, विकेट किपर आणखी एक विकेट बॅक टू बॅक 2 हजर देताना गोलंदाज विराज साबळे। वा मोहतरीन गेंदबाजी। ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो कशा पद्धतीचा हा चेंडू होता, कशा प्रकारे हा चेंडू स्विंग केला होता फलंदाजाने, परंतु मी स्टॅनिंग स्ट्रोक सॉफ्ट डिस्मिसल। आणि मी प्रमाणे टार्गेट खूप मोठं सेटअप केलं होतं आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मग खऱ्या अर्थानं टायमिंग स्ट्रोक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं। आता इक्वेशन देखील खूप मोठं असेल, 4 चेंडू आणि 29 धावा, म्हणजे आता ते 4 सिक्सर जरी आले ना तरी काही फायदा होणार नाही। हलक्याने जस्ट स्मॅश केलं, जस्ट दिशा दिली, चेंडू मात्र बॅकवर्ड डीप पॉइंट रिझन मध्ये ट्रॅबल होते, प्रोडक्शन होता त्या ठिकाणी सिंगल रन मात्र 2 धावा या ठिकाणी मात्र अंकित केल्या जातात। परंतु आता एकेरी काहीच होणार नाही, कुठे ना कुठे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये बघायला मिळते एडजस्ट फॉर गंगारापाडा संघ आणि पूर्णपणे बॅकफूट पराभवाच्या छायेत वावरताना सध्या स्थितीला आपल्याला बघायला मिळतोय युद्धन स्पोर्ट कांबे संघ थोडा उशिराने दाखल झाला आणि त्याच अनुषंगाने पॅनेल्टीला नक्कीच त्यांना सामोरे जावं लागलं। आणि मी नेहमीच म्हणतोय की यस आपला जो सामना असेल, आपल्या सामन्याची जी वेळ असेल तो वेळेवर तुम्ही मित्रांनो डेफिनेटली आपण पोहोचा, वेळेवर तो सामना केला आणि कुठे ना कुठे मग एक चांगलं आपलं मानसिकता देखील चांगली राहते आणि क्रिकेट खेळण्यासाठी ही मानसिकता खूप महत्त्वपूर्ण असते। इथे मात्र जाता जाता काहीतरी करून जावं, एखादा मोठा फटका मारून जावं असं जणू काही उद्देश दिसून आला बॅटरच्या माध्यमातून। सो इथे मात्र सिक्सर 6 धावा, हा सिक्सर किंवा हा आत्मविश्वास डेफिनेटली दुसऱ्या स्पर्धेसाठी एक प्रेरणादायक असेल बॅटरसाठी। शेवटचा चेंडू असेल आय थिंक
माफ करा 2 चेंडू असतील. इथे जर आपण पाहिलं तर हवेमध्ये चेंडू थोडा जाईल कठीण होता. आणि अशा पद्धतीने हा सामना जिंकलाय एचजी स्पोर्ट गंगारापाडा संघानं. सो खूप खूप अभिनंदन कॅप्टन ऑफ एचजी स्पोर्ट गंगारापाडा आणि हार्ड लक टफ लक कॅप्टन ऑफ जोडान स्पोर्ट कांबे. आपण जाणून घेऊ यस एमएस दादाकडे आपण जाऊ जे आमचे ऑफिशियल स्कोरर आणि आमचे आयोजक आहेत ज्यांनी जबरदस्त बॉलिंग केली आणि त्याच अनुषंगाने एकंदरीत जर आपण त्याची बॅटिंग पाहिली तर मग जवळजवळ धावा 18